योद्धा न्यूज चॅनल। वारसा समाजसेवेचा आणि ध्यास प्रगतीचा विलास पाटील चौधरी यांचा यशस्वी जीवन प्रवास। खरपुडी बुद्रुक खेड प्रतिनिधी दत्ता भगत। आदर्श सरपंच आणि आदर्श गोपालक अशी ख्याती असलेले दिवंगत बाळासाहेब तुकाराम चौधरी पाटील यांचा वारसा त्यांचे सुपुत्र श्री विलास बाळासाहेब चौधरी पाटील तितक्याच समर्थपणे पुढे चालवत आहेत। शेती, दुग्ध व्यवसाय आणि ट्रान्सपोर्ट अशा विविध क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेला दबदबा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे। नुकताच खेड प्रतिनिधी दत्ता भगत यांनी त्यांच्याशी खास संवाद साधला। गोपालनाचा आदर्श आणि तुकाई माता डेअरीचा विस्तार विलास पाटील यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता दुग्ध व्यवसायात आधुनिकतेचे कास धरले आहे। त्यांच्या गोठ्यात आज 80 ते 100 गायींचे संगोपन केले जाते। पशुधनाची जोपासना करताना त्यांनी गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही। याच कष्टाचे फळ म्हणून त्यांना पुणे जिल्हा परिषद आदर्श गोपालक पुरस्कार, अखिल जनलोक पत्रकार संघ राज्यस्तरीय आदर्श गोपालक पुरस्कार यांसारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी तुकाई माता दूध डेअरी खरपुडी बुद्रुक परिसरात दुग्ध उत्पादकांसाठी एक भक्कम आधारवट ठरली आहे। गाडा, बैल आणि संस्कृतीचे जपणूक व्यवसायात कितीही प्रगती केली तरी विलास पाटील यांनी ग्रामीण संस्कृती आणि छंदाची जोपासना केली आहे। त्यांना गाडा बैलांची विशेष आवड असून बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील हा ऐतिहासिक वारसा जिवंत ठेवला आहे। बहुआयामी नेतृत्व, शेती ते ट्रान्सपोर्ट, एकाकडे गोपालन आणि शेती सांभाळत असतानाच त्यांनी ट्रान्सपोर्ट व्यवसायातही आपले पाऊल घट्ट रोवले आहे। वडिलांच्या संस्कारातून मिळालेली सामाजिक बांधिलकी आणि कष्टाची तयारी या जोरावर त्यांनी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर यश संपादन केले आहे। वडिलांनी घालून दिलेल्या आदर्शावर चालणे हीच माझी त्यांना खरी श्रद्धांजली आहे। शेती आणि गोपालन हे केवळ व्यवसाय नसून ती आपली संस्कृती आहे। ती टिकवणे आपले कर्तव्य आहे। श्री विलास बाळासाहेब चौधरी पाटील। या मुलाखती दरम्यान विलास पाटील यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबाची साथ आणि कामाप्रती असलेली चिकाटी यांना दिले। त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून खेड तालुक्यातील एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे। नमस्कार, योद्धा न्यूज चॅनेल मधून दत्ता भगत आज आपल्या सोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी मातीशी असलेले नातं कधीच तुटू दिले नाही आणि आभाळाला गवसणी घालण्याचे स्वप्न सोडले नाही। शेती, दुग्ध व्यवसाय, ट्रान्सपोर्ट, गाडा बैल या क्षेत्रात आणि राजकारण अशा विविध क्षेत्रामध्ये कर्तव्याचा जो ठसा उमटणारे 0 ते विश्व असा प्रवास करणारे प्रगतशील शेतकरी आणि खंबीर नेतृत्व आदरणीय माजी सरपंच विलासराव चौधरी पाटील यांचे आपल्या सोबत आज आहेत ते त्यांचे मत आज आपण जाणून घेऊया। तर नमस्कार। नमस्कार। तर साहेब आपलं नाव काय? मी विलास बाळासाहेब चौधरी पाटील, माजी सरपंच खरपुडी बुद्रुक, आदर्श गोपालक पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध गाडा मालक। तर साहेब आपण राजकीय क्षेत्राकडे कसे वळाला? मी माझ्या वडिलांकडून हे राजकारणाचे बाळकडू आम्हाला मिळालेलं आहे। वडील 25 वर्ष ग्रामपंचायत सदस्य आणि 5 वर्ष सरपंच, हे त्यांचा प्रवास त्यांचे पाहून आम्ही राजकारण शिकलेलो आहोत। राजकारण करता करता समाजकारण पुन्हा करायची आमची इच्छा होती म्हणून आम्ही राजकारणात आहोत। बरोबर। तर सरपंच साहेब, तुमचे वडील 25 वर्षे राजकारणात होते, 5 वर्षे सरपंच पदावर होते। त्या कालखंडामध्ये गावामध्ये काय कार्य केले त्यांनी? वडील सरपंच असताना आमच्या वस्तीवर गावामध्ये लाईट नव्हती, त्यांनी महावितरणकडून लाईटची व्यवस्था केली। वस्ती शाळा 1ली ते 4थी पर्यंत मुलांना गावात जावं लागायचं, अंगणवाडी नव्हती
अंगणवाडीची स्थापना केली, शाळेची स्थापना केली, पाण्यासाठी हापशांची योजना राबवली, छोटे मोठे रस्ते तयार केले, समाजासाठी पाण्यासाठी शेतीसाठी बंधारा आणि नालाबंदीच्या व्यवस्था त्यांनी राबवल्या. अशी सामाजिक उपक्रम त्यांनी त्यांच्या काळात राबवले. म्हणजे तुमचे वडील सरपंच असताना विविध योजना त्यांनी गावामध्ये आणल्या, राबवल्या. त्यांचाच वारसा घेऊन तुम्ही सुद्धा उपसरपंच पदावर काम केले. त्यावेळेस तुम्हाला काय असं नवीन संकल्पना आता जाणवतात का? मी उपसरपंच झाल्यानंतर गावामधील रस्ते कॉन्क्रिटीकरण असतील, गावातील मंदिरांच्या दुरुस्त्या असतील, शाळेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून शाळेचे भौगोलिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा दुसरा बंधारा आमच्या ओढ्यावर माझ्या कालखंडात झालेला आहे. शेतीसाठी पाणी झाले. आदर्श गोपालक म्हणून गावामध्ये जास्तीत जास्त गायी आणि बैलांची कशी व्यवस्थापन होईल यासाठी शेतकऱ्यांवर जास्त भर देऊन ती योजना राबवली. गावामध्ये दूध डेअरीची स्थापना केली. गवळी राजगुरुनगर या ठिकाणी दूध घेऊन जायचे, ते परवडणारे नव्हतं. म्हणून आमच्या कुटुंबाने असा निर्णय घेतला की गावात मोठ्या प्रमाणात दूध संकलन केंद्र उभारण्याची आम्ही संकल्पना राबवलेली आहे. बर, आता तुम्ही दूध संकल्पना ही राबवलेली आहे. आता आपल्याकडं पहिलं मला एक सांगा, आपल्याकडं किती म्हणजे या ठिकाणी गायी आहेत? माझ्याकडे सुरुवातीला 10 गायी होत्या. आता माझ्याकडे जवळजवळ 80 गायी झालेल्या आहेत. बैलगाड्याची 4 बैल, 1 घोडी, 1 म्हैस आणि गावरान 2 गायी, अशा प्रकारे गोठ्या जनावरे आहेत. खूप आता तुम्ही गावामध्ये दूध संकलन केंद्र काढलेलं आहे, बरोबर? मग त्या गवळ्यांसाठी तुमच्याकडे काय अशा विशेष योजना केल्यात की? गवळ्यांना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून त्यांना गायी कशा वाढतील, दूध त्यांचं कसं वाढेल याकडे आम्ही भर दिलेला आहे. आणि गवळ्यांना विविध शिबिरे राबवून त्यांच्या सहली काढून त्यांना याबाबत मार्गदर्शन करण्याची आम्ही संकल्पना राबवलेली आहे. तर गाडा बैलामध्ये तुमचं महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे. असे कोणकोणते तुम्हाला न म्हणजे विसरणारे असे काही प्रसंग आहेत का जिथे तुम्ही फायनल मारले किंवा फळीफोड केली? अशी जरा थोडीशी माहिती आणि कोणते पुरस्कार मिळाले होता? प्रथमतः महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडेराया, या 1 नंबरचा घाट मानणारा खंडेरायाच्या घाटामध्ये आमच्या बैलगाड्याने फळीफोड केली. त्यानंतर बैरवाडी या ठिकाणी फायनल खेळून 1 नंबरची फायनल तिथे झालेली आहे. असे तालुक्यातील अनेक घाटामध्ये आमचा गाडा 1 नंबरचा मानकरी ठरलेला आहे. आणि ही एक छंद म्हणून आम्ही आणि मुख्य जनावरांवर प्रेम करण्यासाठी आम्ही हा छंद जोपासलेला आहे. आता हे आपल्या जवळ आपण जे चषक पाहत आहोत, हे कोणत्या घाटामध्ये आपल्याला मिळालेलं आहे? हे बैरवाडीच्या घाटावर आम्हाला 1 नंबरच्या फायनलचे मानकरी म्हणून चषक मिळालेला आहे. तसेच आदर्श गोपालक म्हणून जनलोक वार्तातर्फे पुरस्कार मिळालेला आहे. तसेच पुणे जिल्हा परिषदेचा 1 नंबरचा गोपालक पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे आपल्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे एक प्रेरणाच मिळाली म्हणायला काय हरकत नाही. आता भविष्यामध्ये तुमच्या या गावामध्ये अनेक समस्या जाणवतात, त्यासाठी तुमचा काय प्रयत्न राहील का? गावामध्ये जी काय उणिवा आहेत, गावामध्ये आरोग्य केंद्र उभारणी असेल, शाळांची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, उर्वरित पाणी पुरवठा असेल. आता गावामध्ये अनेक तरुण मला तर असं बेरोजगारीमध्ये आहेत. तुमच्या जवळपास MIDC आहे, तर त्यासाठी तुमचं काय मानस आहे? माननीय या तालुक्याचे दमदार आमदार बाबाजी शेठ काळे यांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मानस आमच्या मनामध्ये आहे, की जेणेकरून तरुण हा बेरोजगार राहिला नाही पाहिजे, तो व्यावसायिक बनला पाहिजे, त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, ही आमच्या मनात भावना आहे. तसेच आता तरुणांचाही तुम्ही प्रश्न आमदार बाबाशेठ काळे साहेबांच्या माध्यमातून सोडवा. आता आपल्या गावामध्ये अनेक महिला बचत गट आहेत, त्यानंतर महिला आहेत, त्यांच्यासाठी म्हणजे सबलीकरण वगैरे त्यासाठी काय तुम्ही प्रयत्न करणार का? महिलांचं सबलीकरण करण्यासाठी बचत गट स्थापन करून त्यांना छोटा मोठा रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस आमच्या मनामध्ये आहे. आणि महिला कशा सशक्त स्वतःच्या पायावर उभ्या राहतील
हा एक नारी शक्तीचा जागर म्हणून त्याकडे पाहण्याचा आमचा उद्देश राहील. नुकतंच आता माजी सरपंच आदर्श गोपालक पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध गाडा मालक उद्योजक साहेब माननीय विलास बाळासाहेब चौधरी पाटील यांनी आमच्या योद्धा न्यूज चॅनेलमध्ये या ठिकाणी येऊन आम्हाला जे आपलं मत मांडलं त्या चॅनेलतर्फे आपलं सहर्ष स्वागत. योद्धा चॅनलने मला जी बोलण्याची संधी दिली, माझं मत मांडण्याची जी मला संकल्पना दिली, त्याबद्दल योद्धा चॅनलचे मी शतशः ऋणी आहे. त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद.